नमस्कार मंडळी. तर ना मी इथे बोंबलाची चटणी बनवली आहे. तर हेही माझ्या सासूबाईंनी ना गावावरून पाठवलेत. तर ना मी गावावरून कोणतीही गोष्ट आणली ना तर ना मी ती फार जपून वापरते, कारण आणणाऱ्याची ना खूप त्याच्यामध्ये मेहनत असते. माझ्या पप्पांनी किंवा सासूबाईंनी पाठवलेली मच्छी नाही व्यवस्थित साफ करून दिली आहे आणि उन्हामध्ये सुकून सुद्धा दिलेत, कारण पावसाळ्यामध्ये ना ती ओलसर राहते. आणि मी ती आणलेली वस्तू ना मी थोडी थोडी अशी जपून यूज करते, कारण त्याची चवच खूप फार चांगली असते आणि खायलाही चवदार लागते आणि अशी काही मुंबईमध्ये भेटत नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट मी त्याची जपून वापरते, थोडी थोडी वापरते आणि आवडीने खाते. तर इथे मस्त आपली चटणी तर रेडी झाली आणि बघा याच्यामध्ये पाणी वगैरे मी नाही वापरले. मस्त असे ना लालसर होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि मस्त तेलामध्ये फ्राय करायचे. आणि इथे बघा मी 2 प्रकारच्या भाकऱ्या बनवल्यात, म्हणजे आम्ही दोघेही विरुद्ध दिशेला आहेत. माझे मिस्टर आहेत नगरचे आणि मी आहे कोकणी. त्यांना लागते बाजरीची भाकरी आणि मला लागते तांदळाची भाकरी, पण मी आवड दोघांच्याही जपते. चला तर माझा नवीन चॅनल आहे, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.